नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डची के-वाय-सी करण्यास सुरुवात झालेली आहे पहा. आपल्या व्हिडिओला थोडासा लेट झालेला आहे, बट आज व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. पहा, ही जी के-वाय-सी आहे ती आपण आपल्या आता घरबसल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकतो. आता काही आपल्याला रेशन कार्डच्या दुकानावर जाऊन थंब द्यायची आवश्यकता नाही आहे. ही आपली के-वाय-सी आहे ती आधार कार्डद्वारे होणार आहे. कशी करायची आहे के-वाय-सी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ओके, सो चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर यायचं आहे. पहा, प्ले स्टोअरवर आल्यानंतर पहा इथे प्ले स्टोअरवर टाकायचं आहे मेरा ई के-वाय-सी. पहा, अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन ओपन होतं. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओके, सो त्यानंतर पहा दुसरं एक ॲप्लिकेशन आहे, ते आहे आधार फेस आय डी. पहा, आधार फेस. ओके, ही पहा अशा प्रकारचे ॲप्लिकेशन आहे आधार फेस आय डी. त्यानंतर हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ओके, पहा आधार फेस आय डी ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्याच्यानंतर इथे पहा ओपन असा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही आहे. हे आपल्या मोबाईलमध्ये हाईड राहतं ॲप्लिकेशन. त्यानंतर पहा मेरा ई के-वाय-सी ॲप्लिकेशन आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन. त्यानंतर पहा इथे तुम्हाला परमिशन द्यायची आहे. फाईल युजिंग द ॲप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, परत फाईल युजिंग द ॲप. त्यानंतर पहा इथं फेस ई के-वाय-सीचा ऑप्शन आला आहे. तिथे आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, व्हेरीफाय लोकेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहा, ते जर नाही झालं तर इथे पहा तुमच्या मोबाईलचं लोकेशन इथे तुम्हाला चालू करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते लोकेशन येऊन जातं. त्यानंतर पहा इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTPवरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून झाल्यानंतर इथे हा जो कॅप्चा दिलेला आहे खाली तो इथे टाकून घ्यायचा आहे. ओके, सो हे टाकून झाल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पहा, आता इथे बेनिफिशियरी डिटेल्स आलेला आहे. पहा, ते ई के-वाय-सी स्टेटस काही दाखवत नाही आहे. ओके, सो त्यानंतर काय करायचं आहे, ओके, सो त्यानंतर पहा इथे फेस ई के-वाय-सी ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे एक्सेप्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक्सेप्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर व्हाईल युजिंग द ॲप या ऑप्शनवरती परत क्लिक करायचं आहे, परमिशन द्यायची आहे. ओके, सो इथे पहा या टिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा अशा प्रकारे तुमची इथे फोटो हा कॅप्चर करून घ्यायचा आहे. ओके, सो पहा अशा प्रकारे ही फेस के-वाय-सी करून घ्यायची आहे. ओके, सो पहा आता आपण परत एकदा चेक करणार आहोत की ही के-वाय-सी झालेली आहे का. ओके, त्यानंतर इथं परत यायचं आहे. इथे तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आधार कार्ड नंबर टाकून जनरेट OTP करायचा. सो पहा इथे ही जी के-वाय-सी आहे ती झालेली आहे. पहा इथे ई के-वाय-सी स्टेटस वाय ऑप्शन असा आलेला आहे, म्हणजेच की तुमची के-वाय-सी झालेली आहे. सो पहा अशा प्रकारे आपण ही रेशन कार्डची के-वाय-सी करू शकतो. जर तुम्ही अजूनही के-वाय-सी केली नसेल तर तुमचं रेशन बंद होऊ शकते. पहा, असाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात.